आसावरी कुठे गेली? आसावरी? पहाटे 4 वाजले, ती गेली कुठे? तुझ्या आयुष्यात आल्यापासून राजेंच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वाढतच चालले। एवढ्या वर्षात तुला कुणीही कुठल्याही समारंभाला का बोलवलं नाही? कारण तू अशी अपशकुनी आहेस म्हणूनच। आसावरी, तू इथे काय करतेस? अहो तुम्ही का उठलात? तुम्हाला त्रास होणे म्हणून गपचूप आवाज न करता आले होते हळूच। तेच म्हणतोय मी, एवढ्या पहाटे पूजा काय झालंय काय? का पहाटे कोणी पूजा करत नाही का? हो बरोबर आहे, तू पहाटे 3-3:30 वाजता एकदा पूजा करतेस, मग 7-7:30 ला दुसरी पूजा करतेस। मला माहित नव्हतं ना। अहो म्हणजे मला जरा, अहो तुम्ही जाऊन झोपा ना। नाही, मी नाही झोपणार, मला जरा काय ते कळलंच पाहिजे मला। नाही तर तू सांगितलं नाहीस ना तर मी इथेच समाधी लावून बसीन ना। अहो असं काय करताय तुम्ही? मग सांग। काही नाही, ते असं म्हणतात की पहाटे 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती पूजा केली ना की खूप चांगलं असतं घरासाठी। ते घरातली सगळी विघ्न जातात आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ना अशी आराधना करायची असते। प्रज्ञाच्या बोलण्याने घाबरलीस ना? मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत। अगं तू रडतेस कशाला? मी कुठे चाललोय? अहो नका ना असं बोलू, आधीच मला इतकी भीती वाटतेय। सॉरी 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 सॉरी। आसावरी तुझी कमाल आहे अगं। तूच काल सुलभा काकूंना सावरलंस ना, त्यांच्या हाताने स्वतःच्या कपाळावर कुंकू लावून घेतलंस, त्यांना धीर दिलास, आणि आता तूच असं वागतेस। अहो नाही, सुलभा काकूने मला कुंकू लावलं म्हणून नाही मला असं काही वाटत आहे। त्यानंतर प्रज्ञा जे काही बोलली ना, आणि क्षणभर ना मी स्वतःला पुन्हा तसं बघितलं। ती जे बोलली ना ते माझ्या डोक्यातनं जातच नाहीये। म्हणतात ना, मन चिंती ते वैरीनं चिंती, म्हणून सुलभा काकूंसाठी खंबीर झालेलं माझं मन माझ्या नवऱ्यासाठी परत मित्र झालं। देवा, अगं आसावरी, हे अगं बाई, मला काही होणार नाही, मी मरणार नाहीये। बघा नका ना तुम्ही असं बोलू, पुन्हा पुन्हा तसं बोलताय तुम्ही। तुम्हाला ना कुठे काय बोलायचं काही कळतच नाही, ते सुद्धा देवासमोर। तू का काळजी करतेस? कावळ्याच्या शापानी बैल मरत नसतो। गाय? हो, पण मी आता गाय कसा असेल? मी बैलच ना। अगं प्रज्ञासारख्यांचं म्हणणं मनावर घ्यायचं नसतं, काही एवढं सोडून द्यायचं असतं। आणि तुझं एवढं भक्कम कवच माझ्या सभोवताली असताना मला काय होणार आहे? कोणाची भीती आहे मला? झोप आता, झोप पूर्ण झाली नाही ना दिवसभर त्रास होईल। हो राहू दे ना, आता नाही लागणार मला झोप। तू आता उठणार आहेस का उचलून नेऊ? नको नको, उठते मी। अगं आमच्या घरचा गोडा मसाला देते तुला, ती घालून ना भाजी बनव, कशी खमंग होते बघ। मसाला विसाला राहू दे, त्या मसाल्यात तूच भाजी बनव आणि मला पाठव, म्हणजे मला कळेल कशी खमंग होते ते। या रेसिपीपेक्षा त्या आसावरीला धडा शिकवण्याची एखादी रेसिपी असेल ना तर मला सांग। काल बघितलंस ना त्या सुलभा काकूंना किती महत्व देत होती ते? हो ना, सुलभा काकू तिला घरच्या सारख्या ना। घरच्या सारख्या आहेत, घरातल्या तर नाहीयेत। दाते, माझी कोथिंबीर घ्यायची राहिली, तू पुढे हो, मी आलेच। हो का? बरं बरं। गुड मॉर्निंग सर। मॉर्निंग दाते वहिनी। अहो अगं तू अशी काय आलीस? माझं काय राहिलं का? पाकिट, रुमाल, मोबाईल तर घेतलं, सगळं घेतलं। आणि घेतलंय सगळं, पण मला काहीतरी सांगायचं होतं तुम्हाला। आता मग हाक मारायचीस, मी आलो असतो वर। असं नाही हो, बाहेर जाणाऱ्या माणसाला ना मागून हाक मारू नये म्हणून मीच धावत खाली आले। तू बरोबर,
म्हणजे अहो तुम्हाला अभिस किचनला आज जायलाच हवंय का? हा 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 असावरी काय विचार काय आहे तुझा? असं नाही, पण माझं ऐकाल का? आज ना तुम्ही कुठेच जाऊ नका, तुम्ही घरीच थांबा. तू एक काम कर, तू इथपर्यंत आलीस ना, बस मागे आपण दोघे जाऊया. असं काय करताय हो? मस्करी नका न करू. तुम्ही आज एक दिवस माझ्यासाठी घरी नाही का थांबू शकत? अरे मी तर तुझ्यासाठी आयुष्यभर थांबू शकतो, पण कुठल्याही भीतीसाठी नाही. हे बघ, काळजी करू नकोस, मला काहीही होणार नाहीये. अच्छा, म्हणजे काल जे मी म्हणाले त्या गोष्टीचा आसावरीवर परिणाम झालाय, तर वार वर्मी लागलाय. अरे इतक्यात कोणाला मरायचंय? अहो काय अरे, बोलताय? मला तर खूप जगायचंय. हे बघ, मी आज जातो आणि परत येतो, आणि तुझी भीती कायमची जाईल. अहो तर लवकर येतो, मग तर झालं. सॉरी, मला उशीर होतोय. हा, जातो. जातो नाही, येतो, लवकर येतो. सांभाळून जा हो. हो. सांभाळून जा हो. आसावरी, अगं, तुम्ही सगळ्या एकदम काय काय झालं? राजे कुठे आहे? अगं बरी आहेत ना ते? कुठे बाहेर नाही ना गेले? म्हणजे हो. ते घरात नाहीयेत, वाटलंच मला. अगं काय झालंय प्रज्ञा? राज कुठली राजेंची? यांची सिंह. सिंह? वाटलंच मला. हे बघ, व्यवसायात सावधानता बाळगा. वाहनापासून धोका, आगीपासून धोका, अपघाताची शक्यता. असावरी ताई, याचा अर्थ कळतोय का तुला? अगं अभिजित राजे अभिज किचन मध्ये गेलेत. तिथे किचन मध्ये काठे, सूर्या, शेगडी, गॅस, तेल, आग, आगीपासून धोका, अपघाताची शक्यता. म्हणजे बाईक वरून गेलेत का? हो, बाईक नेली आहे. अगं ताई, एवढी कशी बेजबाबदार तू? एखाद्याचा जीव धोक्यात घालून तू काल हळदी कुंकू साजरा केलंस. कालचं काल झालं प्रज्ञा, पण आता काही वाईट होऊ नये ना याची काळजी घ्यायला हवी. आसावरी, हे घे, यात महामृत्युंजय मंत्र लिहिलाय, याचा जप कर हो दिवसभर. मंत्र म्हणजे? अगं दुसरा काही उपाय नाहीये ताई. आपण सगळ्याजणी हा मंत्र करूया. ये, ये. चल, चल, बस 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 अगं बस. आसावरी ताईच्या सौभाग्याचा प्रश्न आहे हा. हो, चालू करा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम. आसावरी ताई, मी तुला तुझी शत्रू वाटत असले ना, तरी मला खूप काळजी आहे तुझी. अगं, आपण सवाष्णींनीच एकमेकांना सांभाळायला हवं. शेजार पाजार कितीही चांगला असला ना, तरी शेवटी नवरा सगळ्यात महत्वाचा. अगं कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र, त्याशिवाय काय आपल्या आयुष्यात? मोठ्याने म्हणा ग. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम. आसावरी ताई, मला खूप काळजी वाटते ग तुझ्या सौभाग्याची. देवापुढे हात जोड, अखंड सौभाग्याची मागणी कर. काळजी करू नकोस ग, आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत. टेक, देवापुढे डोकं टेक.
केवढा अपशकुन, मंगळसूत्र तुटलं. देवाने संकेत दिलाय की काय? आसावरीताई, हे काय झालं ग? मी तर जाते बाई. अगं बाई, आता काय ते देवच बघून घेईल. चल. आसावरीताई, अगं केवढा अपशकुन आहे हा. तरी मी तुला सांगत होते, त्या सुलभा काकूंबरोबर राहू नकोस. प्रज्ञा, माझा विश्वास नाही या गोष्टींवर. अगं तुझा लाख विश्वास नसेल, पण तुझ्या आयुष्यात एकदा असं वाईट झालंय ना. आपल्या कुंकवाला कुणाची नजर का लागू द्यायची ताई? ते देवा, केवढा अपशकुन आहे हा. ताई, अभिजित राजांना काही झालं तर नसेल ना? प्रज्ञा, अरे देवा, तुझा साधार आहे आता. ताई, काळजी घे ग. इथे मी. विश्वास, त्या डिशवर ड्रेसिंग प्रॉपरली करा. येस सर. कोथिंबीर आणि खोबरं टाक. येस सर. ओके. सर, हो बघू. हो, चांगलंच भाजलंय सर. पाण्याखाली हात धरा. चला. अरे चलता है यार, शेफ म्हटल्यावर असे चटके बसणारच सर. हो सर, पण खूपच भाजलंय. ओके ओके ओके. असा जीव का घाबरा घुबरा होतोय माझा. काय होतंय आज मला? मला एवढं अस्वस्थ का वाटतंय? फोनही लागत नाही यांचं. काय सुचत नाहीये मला, मी काय करू? चल मॅरी, सगळ्या टेबल्सवर कॅन्डल वगैरे लावून घे आणि लक्ष ठेव, मी निघतो. येस सर. सर, आज लवकर निघाला तुम्ही. आसावरीला जरा प्लेझंट सरप्राईज देतो. अगं आज सकाळी सकाळी जाऊ नका म्हणून मागे लागली. मग इथेही काम होतं, मग मी इथे कामात, ती तिथे काळजीत. जरा खुश करतो तिला. वाव सर, हाऊ नाईस सर. लक्ष दे. बाय. बाय सर. आसावरी, 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 हे काय दिवे बंद? आसावरी, गेले कुठे? सावरी, अगं काय झालं तुला? तू अशी का बसली आहेस? काय झालं? आणि हे काय मंगळसूत्र कुठे आहे तुझं? माझं मंगळसूत्र वाढवलं. इट्स ओके, इट्स ओके. काय नाही, काय? मला नाही चालणार. अगं इतर दागिन्यांसारखा दागिना असतो तो, नाजूक असतो. जरासा हिसका बसला की तुटतो. तुटतो दे, वाढव. बर 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 बर, तू काळजी करू नकोस. हे बघ, बाप रे, हात किती गार पडले तुझे. तू काय एवढी घाबरलीस मला सांग. तुम्ही ठीक आहात ना?
काय झालं? काय झालं बघू? काय झालं तुम्हाला? काही नाही, जरासं ते भाजलं. केवढं भाजलंय? माझ्यामुळे झालं हे सगळं. तुम्हाला आणखीन कुठे काही लागलं नाही ना? मला सांगा, मला खरं सांगा, माझी शपथ आहे तुम्हाला. अगं काहीही झालेलं नाहीये मला, मी अगदी नीट आहे. तू 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 केवढी घाबर. तू बस इथे, बस बस. हे बघा, तुम्ही माझा जीव आहात. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. मला काही होणार नाही आहे सॉरी. मी आहे, तुझ्या समोर आहे ना, दिसतोय ना तुला. हे बघ, हे असं मंगळसूत्र वाढवणं आणि मला काहीतरी भाजणं याचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये. हा, पण तुझी ही हुरहुर मला कुठेतरी जाणवली, हे मात्र करा. म्हणजे इकडे हे असं काहीतरी निखळलं, मणी पसरले आणि मला तिकडे जाणवलं की सगळं परत एकदा एका धाग्यात गुंफलेलं असावं. हे बघ. हे काय? बघ ना. मंगळसूत्र आणावंसं वाटलं तुझ्यासाठी. जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो. आला तो रंग पुन्हा, अनगंध पुन्हा, ह्या अल्लड झाकाला. आला तो रंग पुन्हा, अनगंध पुन्हा, ह्या नाजूक झाल्याला. गरी सा सा नि रे रे प म ग ग म, गरी सा सा नि रे. चाळताना जशी ती पुराणी कथा, फुलही सापडे. तू ज्यामुळे घाबरलीस त्यातच प्रेम व्यक्त करण्याची संधी दिसली मला. आणि तुझ्यासाठी हे मंगळसूत्र आणता आलं मला. फुलही सापडे वाचत तुझं सौभाग्य शाबूत आहे असावरी. पुस्तकाचे मी तुझा जीव आहे आणि तू माझा श्वास. नवे पान आता पुन्हा उलगडू लागलो. आपण दोघं एकमेकांबरोबरच राहणार आहोत कायम. काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो.